नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं सर्प मित्र रोहन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा कॉल आपल्याला इंदापूर तालुक्यातून आलेला आहे, जो की निरगुडे गावातून. तर मित्रांनो, कॉलरचं नाव आहे मिलिंद खंडाळे. तर त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये साप गेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला मग पाहूयात आणि बघूयात कोणता साप आहे, आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. इथं कोण दिसत नाही आहे, तर बघूया आपण कोण आहे का इथं आणि त्यांना विचारूया. साप कुठं गेला तिकडं का पोल्ट्री फार्म बरं इथून जाऊ लागलं मला ते का बरं तर मित्रांनो, त्या मावशीला विचारल्यानंतर त्या मावशी म्हणल्या की ह्या सरळने गेला तर पुढे केळीची बाग लागेल आणि केळीची बाग लागली की त्या शेजारी एक छोटासा रोड लागेल. त्या रोडनं गेला की तिथं पोल्ट्री आहे, तर त्या पोल्ट्रीमध्ये साप निघलेला आहे. तर तिथं जाऊन आपण बघूयात की कोणता साप आहे. मित्रांनो, ते बोलतात की कोंबड्यांच्या भांड्यामध्ये साप बसलेला आहे. तर बघूयात, चला. खूप मोठा असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर बघूया आपण कोणता साप आहे आणि आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करतो. तर मित्रांनो, तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता एक पोल्ट्री दिसते. बहुतेक आपल्याला त्याच पोल्ट्रीमध्ये जायचं आहे. तर बघूया तिथे गेल्यावरती साप कोणता आहे. तर मित्रांनो, मी इथं या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर बघूया साप कोणता आहे. ते काका बोलत आहेत की त्या भांड्यांच्या खाली साप बसलेला आहे. तर बघूया कोणता साप आहे, आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करतोय. साप काय अजून मला दिसलेला नाही आहे. तर बघूयात आपण कोणता साप आहे ते. तर मित्रांनो, आपल्याला काकाने साप दाखवलेला आहे. तर बघूयात आपण साप कोणता आहे. तुम्ही पण बघा मित्रांनो, हा रेड स्नेक आहे, ज्याला की आपण मराठीमध्ये धामण साप असं म्हणतो. मित्रांनो, हा टोटली बिनविषारी जातीचा साप आहे, त्यामुळे आपल्याला या सापापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. मित्रांनो, तर आपण या सापाला पटकन बाहेर काढूयात आणि याच्या पुनर्दिवासामध्ये याला मुक्त करूयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय चपळ असा साप आहे हा धामण जातीचा. मित्रांनो, हा बिनविषारी साप आहे, जरी चावला तरी काहीही होत नाही आहे. मित्रांनो, घाबरायचं काहीही कारण नाही आहे. पण किती चपळ असा साप आहे तुम्ही बघू शकता आणि खूप मोठा पण आहे. मित्रांनो, जवळपास 4-4.5 फुटाचा तरी असावा. चला आपण या ट्रॅपमध्ये त्याला पॅक करूयात. तर मित्रांनो, आपण या सापाला पकडल्यामुळे तो साप कधी चिडलेला आहे तुम्ही बघू शकता. तो पटकन चावण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला आणि आपल्या हातातून ते सुटका करून घेण्यासाठी तो आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण थोडा पण टाईम वेस्ट न करता त्या मित्रांनो त्या सापाला न त्रास देता आपण त्या सापाला ट्रॅपमध्ये पॅक करणार आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो हा धामण सापाला आपण पुनरादिवासामध्ये मुक्त करणार आहे.
फायनली आपला हा दामन साहेब जो आहे तो आपल्या ट्रॅपमध्ये गेलेला आहे आणि याला पटकन आपण पॅक करूयात आणि जाऊया रिलीजसाठी. अर्ध्या तासात ग्राउंडला नाही दिल्ली सकाळी येणार मित्रांनो आपण आता जास्तीत जास्त केलेला दामन सापडला या ठिकाणी आपण रिलीज करतो. जर मित्रांनो तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो.